पोटभर मोदक आणि गाढ झोप. आणखी काय हवंय आयुष्य. आणि त्यावर यांच्या हातचा चहा. थँक्यू. थँक्यू. मी म्हणत होते. एकच मिनिट. हा, हॅलो. हॅलो सर, एक सांगायचं होतं. काय झालं? ऑल ओके? ते सर तुमच्या नावाने एक बुके आलाय. बुके? कुणी पाठवलंय? नाव लिहिलंय का त्यावर? नाही सर, नेहमीप्रमाणेच नाव नाही लिहिलंय, पण एक कविता लिहून आली. एक काम कर, मला फोटो काढून पाठव. ठीक आहे सर, मी पाठवते फोटो. कमाल आहे. पुन्हा बुके? काय म्हणालात? परत बुके आलाय? मागच्या वेळी वर्धापन दिन होता ना, तेव्हा बुके आला होता, पण त्याबरोबर एक चिठ्ठी सुद्धा त्यांनी पाठवली होती. तो बुके कुणी पाठवला होता याचा पत्ता अजून लागला नाहीये आणि परत बुके आला. बापरे, आता काय घडणार आहे? काय लिहिलंय त्यावर? तुम्ही उगाच टेन्शन घेताय. हा त्यातला बुके नाहीये, हा वेगळा बुके. काय की माझे बरेच फॅन्स आहेत, त्यांच्यापैकीच कोणीतरी हा बुके पाठवलाय. हा बघा, फोटो पाठवलाय बुकेचा. एक मिनिट. हे सावकाश. काऊ ऐक ना, तू मला बिस्किट आणतेस का जरा? हा. यावेळी कविता पाठवते. हो का? काय सांगतोस? कुणीतरी फारच प्रेमात वाटतं तुझ्या. कळेल ना कविता वाचल्यावर. ठीक आहे, पाठवली कविता. काकू आल्यावर वाचून दाखवतो. जर कविता राजने वाचून दाखवली तर कावेरीला सगळंच कळेल. का माती खाल्ली मी? अरे तेव्हा आता बरं ऐका आणि सांगा तुम्हाला कशी वाटते ते. नंतर ऐकवा हो. आधी तो चहा प्या, तो थंड होईल. तसंही तुम्ही मला दिवसभर काही ना काही ऐकवतच असता. याला काय अर्थ आहे? जाऊ दे, मी ऐकवतच नाही. ऐकवा हो, ऐकवा ऐकवा. नाही नाही नाही, आता तर अजिबात ऐकवणार नाही. अहो ऐकवा ना हो, मी गंमत केली. माझं बोलणं तुमच्या कधीपासून मनाला लागायला लागलं? ऐकवा ऐकवा ऐकवा. नको राज, नको ऐकवस हिला. काही गरज नाही हिला ऐकवायची. काय नाही, आपण हिला जेव्हा सांगत असतो ना तेव्हा ती कधीच ऐकत नाही, नंतर मागे मागे करते. नको ऐकवस. त्यापेक्षा ना तू एक काम कर, तू मला ती पाठव कविता, मी माझी माझी वाचेन नंतर. डन. ही बेस्ट आयडिया आहे, मी तुला पाठवतो. नका ऐकवू. घे ग तुला बिस्किट्स. थँक गॉड वाचले मी. ओ काकू, ओ गेले 3 तास पुस्तक वाचताय तुम्ही. पुस्तक वाचून तुमचं पोट भरेल, आमचं नाही भरणार हो. प्लीज काहीतरी खायचं बघा ना, प्लीज प्लीज प्लीज.
आज आज जेवायला काय बनवताय तुम्ही? थांबाव जरा, इतक्या दिवसांनी आज पुस्तकं हातात आली आहेत माझ्या. जरा मला शांतपणे वाचू द्या. इतके दिवस गुहागर मध्ये पडली होती. सारखं मला वाटत होतं मी आणेन आणेन, पण ते राहून जात होतं. आता जरा मला निवांतपणे वाचू द्या. ओ असं काय करताय? बनवा ना काहीतरी, भूक लागली आहे. आणि मगाचपासून तुम्ही कवितेची 3 पुस्तकं वाचून संपवली आहेत. 3 पुस्तकं मोजली आहेत मी. आणि इतक्या कविता वाचून उद्या काय कवितेच्या कॉम्पिटिशनला जायचंय तुम्हाला? त्यापेक्षा एक काम करा, तुम्ही जेवणाचं बघा, मी तुम्हाला कविता वाचून दाखवतो. काय तुम्ही वाचून दाखवणार आहात? हो. जमेल का तुम्हाला? का? मी वाचू शकत नाही कविता? मला वाचता येत नाही? शाळेत गेलो नाहीये मी? मला एवढा डफर समजता हो का तुम्ही? एक काम करा, द्या कविता मी वाचून दाखवतो, तुम्ही जेवणाचं काय ते बघा. जा जा, मी वाचून दाखवतो कविता. कुठली आहे ही? हा ही. भले लाख करशील दावा सुखाचा, समोरून जाताच रडशील तू. हा, करेक्ट सुरला. तुला लाभला कोंडवाडा व्यथेचा, तरी राजवाडाच म्हणशील तू. खरे सांग येताच माझी माझी कहाणी, पलटशील ना पान तू आजही. चूक नाही असे सांगण्याला, कहाणी नवी रोज रचशील तू. कधी झाकला जात नाही रवी, तो तशी प्रीत, तो तशी प्रीत, तो काय आहे? हा, तो तशी प्रीत माझी. खरोखर सख्या किती व्यास करशील मोठा स्वतःचा. कुठे ना यार सांग, कुठे ना सांग यार लपशील तू. पुढची वाचू? बाप रे, काय कविता वाचली तुम्ही? नाही, तुमच्या कविता वाचनावरून तुम्ही शाळेत गेला होतात हे कळतंय, पण कविता वाचनाचा तास तुम्ही बंक करत असणार. अहो कविता आहे ती, निबंध नाही. जरा नीट सुरात वाचा ना. काय सारखं नीट वाचा नीट वाचा नीट वाचा? नीट तर वाचतोय. वैदे थांब, तू कविता वाच ग जरा. ही हो वाच वाच, तूच वाच. यांच्या तोंडून ही कविता ना ऐकवत नाहीये. म्हणजे यांनी जर अशीच कविता वाचली ना तर ती कविता आत्महत्या करेल. आणि मी यांना वाचायला लावली म्हणून ते सगळं पाप माझ्या माथी येईल. नको ग बाई, एवढं मोठं पाप माझ्या माथी नको. त्यापेक्षा तू वाच. बर वाच वाच. कठीण आहे तर बघू मला जमतंय का तुला. गुड. भले लाख करशील दावा सुखाचा, समोरून जाताच रडशील तू. तुला लाभला कोंडवाडा व्यथेचा, तरी राजवाडाच म्हणशील तू. वा, खरे सांग येताच माझी कहाणी, पलटशील ना पान तू आजही. तुझी चूक नाही असे सांगण्याला, कहाणी नवी रोज रचशील तू. कधी झाकला जात नाही रवी तो, तशी प्रीत माझी खरोखर सख्या. वा वा वा. किती व्यास करशील मोठा स्वतःचा,
कुठे सांग ना यार लपशील तू. वा 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 वैदेही, खूप सुंदर वाचलीस तू कविता, खूप छान. थँक्यू. बघा, याला म्हणतात कविता वाचन, नाहीतर तुम्ही. बरं वाच. आणि कुणालाही जमत नाही हा कविता वाचन. वैदेहीला जमलं वाचायला. का माहितीये का तुम्हाला? कारण मनात प्रेम असेल ना तर प्रेम कवितेचा सूर सापडतो. म्हणजे हिचं कुणावर आहे प्रेम? आहे एक जण. काऊ. कोण आहे का? नाही असं- नाही, असं कोणी ऐकू दे ना मला. कोण आहे? आहे ना, आहे ना, कोण आहे? हे थर कोणी नाही आहे, असं गप्पा बस. सांगू दे ना, आहे, आहे, कोण आहे? ऐक ना, ऐक हो, ना, मला तू- सांगा तर. तू मी इथे ऐकतोय नको पण. लागूस मी कशाला- आणि इथे अरे, नाव तू चल, काय, नाही, नाव नाही, काय, नाही, मला नाव नाही. सांगा. मी- अहो, काऊ, मला काऊ, नाव काऊ, सांगू दे. चल. अगं मला नाव तर कळू दे. नाही काकू, रे बाबा. अहो, मला सांग. अहो, मला सांग. नाही, ऐक ना, नाही असं काही. तुला माहितीये ना कावेरी कशी आहे. असं काही विचारतो ना. नाही. तू ते सगळं सोड बरं. तू मगाशी मला एक कविता वाचून दाखवणार होता. मी हं? हा ती बुके बरोबर पाठवलीये ती. ती वाच ना एकदा. ओके. सापड. नखशिखांत भिजली पाने, झाला पाऊस पाऊस, चातक सुद्धा हसला, तू नको ना अंत पाऊस. बघ वळून एकदा मागे, बघ वळून एकदा मागे, मी कधीची थांबून आहे. प्रेमाची वेस गुलाबी केव्हाची लांघून आहे. मी थांबून आहे वेड्या, मी थांबून आहे वेड्या, उगा नको ना धावूस. चातक सुद्धा हसला, तू अंत नको ना पाहूस. आहा. किती सुंदर म्हटलीस कविता. म्हणजे कावेरी म्हणते तसं मनात प्रेम असलं की कवितेचा सूर आपोआप सापडतो कविता वाचणाऱ्याला. असं तुझ्या मनात आहे का कोणी? काही नाही ग, मला येतात कविता वाच. मी असंच काकूंना त्रास देत होतो म्हणून तशी वाचली. अच्छा, म्हणजे मनात कोणी नाहीये का? तसं नाही. खरं तर ना माझ्या मनात खूप गर्दी आहे. त्यातली कोणीतरी एक निवडता येत नाहीये मला. थोडा कन्फ्युज आहे. अरे आपण मागे डिस्कस केलं तसं एक गोष्ट लक्षात ठेवा, आमचे जे सगळे कॅफेज आहेत ना माहेरचा चहाचे, ते सगळे अतिशय पारंपरिक पद्धतीने केलेले आम्हाला आवडतात. म्हणजे कसं आम्ही ते परंपरेला खूप जपतो ना, त्याच्यामुळे तिथली सर्व्हिस सुद्धा आम्हाला पारंपरिक पद्धतीने केलेली हवी असते. त्याचबरोबर किंवा इथलं मेनू कार्ड असेल, बसायची व्यवस्था असेल, सगळं अगदी पारंपरिक पद्धतीच लागतं. काय आदित्य, बरोबर आहे ना? हो काकी, तू म्हणशील तसं. माझं म्हणणं एवढंच आहे की तुला तुझं असं स्वतःचं मत असावं. पण आपल्याला फ्युचर मध्ये त्रास व्हायला नको याची काळजी आपल्याला घ्यायला हवी ना. ठीक आहे, मग आपण हे सगळं फायनल समजूया आणि पुढे जाऊया का? हो मॅडम, तुम्ही म्हणाल तसं आमची काहीच हरकत नाही. एक मिनिट.
मला एक डाऊट आहे. काय? नाही म्हणजे मी तुमचा प्रोफाईल बघितला आणि तुम्ही आतापर्यंत ज्या काही साइट्स केल्यात त्यामध्ये अशा प्रकारचं काम कुठेही केलेलं नाहीये. त्यामुळे मला काय वाटतं ना की तुम्ही मला काही डिझाईन्स पाठवा, मी एकदा नजरे खालून घालून घेतो आणि मग आपण फायनलाइज करूयात. हो, पण आदित्य याने आपल्या बरोबर आधी काम केलंय. त्यांनी इतर कॅफे डिझाईन केलेत आणि आपल्याकडेही त्यांनी पूर्वी काम केलेलं आहे. तो केला असेल पण रिस्क कशाला घ्यायची ना. एकदा बघूया ना काय होतंय ते. सर सॉरी, पण मी सुद्धा यांची काही डिझाईन्स बघितली. खूप छान केलेत त्यांनी. नाही कावेरी, तू बघितलं असशील पण अप्रुव्हल मात्र मी देणार आहे ना. आणि जर अप्रुव्हलची साईन मी करणार असेल तर मग मला ते दाखवणं अपेक्षित आहे ना कावेरी. हो, मग मी बघेन. आणि जर का अप्रुव्हलची साईन मी करणार असेल तर ते डिझाईन्स मला दाखवणं अपेक्षित आहे ना कावेरी. हो. मग मी बघेन. तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना? नाही नाही, काही हरकत नाही. मी तुम्हाला डिझाईन्स देईन, पण आपलं जे काम आहे ते थोडंसं पुढे जाईल, बाकी काही नाही. काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम. मग ठीक आहे, मी डिझाईन्स रेडी करतो आणि त्या रेडी झाल्यानंतर पुढल्या मीटिंगला तुम्हाला दाखवतो. मग आपण बजेट वगैरे फायनल करूयात, नाही का? येऊ मग मी. ओके, चल. थँक्यू सो मच. थँक्यू. आदित्य, काय होतं हे? काय झालं? अरे आदित्य आपले नेहमीचे आर्किटेक्ट आहेत ते, आणि त्यांनी याआधी आपल्यासाठी काम केलंय. म्हणजे ऑफिस त्यांनीच डिझाईन केलंय. काकी तुझ्यासाठी नेहमीचे असतील पण माझ्यासाठी हे सगळं पहिल्यांदाच आहे. आणि आता मी राजवर्धनच्या पोस्टवर बसलोय तर काहीतरी काम करायला हवं ना काकी मला. नाहीतर राजवर्धनच्या खुर्चीवर नुसतं बुजगावणं बसवलंय असं वाटेल लोकांना. सर त्यांच्या काही डिझाईन्स आहेत माझ्याकडे. मी तुम्हाला दाखवू का? म्हणजे आपल्याला उशीर होणार नाही. तुझ्याकडे त्या डिझाईन्स ऑलरेडी आहेत तर मला दाखवायला हव्या होत्या ना. मी मॅडमना दाखवल्या होत्या डिझाईन्स आणि त्यांना आवडल्या होत्या. नाही, काकीला आवडल्या असतील डिझाईन्स पण मी इथे आहे तर मलाही दाखवायला पाहिजे ना कावेरी. नाही, उद्या जर मला कोणी काही विचारलं तर मला माहिती असायला हवं ना मी काय अप्रूव्ह केलंय ते. म्हणून म्हणतोय. येतो मी. मॅडम, मला कॅश कलेक्शनला जायचंय, शिवाय एका कॅफेला भेट सुद्धा द्यायला जायचंय. या पेपरवर तुमची सही हवी होती. हा,
कावेरी तू एक काम कर, तू ना काही ब्लँक शीट्स असतील त्या मला दे, म्हणजे मी त्या सगळ्यावरती सह्या करून ठेवतो, म्हणजे प्रत्येक वेळेला तुला थांबायला नको माझी सही घ्यायला. अहो नाही मॅडम, अशा एखाद्या शीटवर रक्कम न भरता तुमची सही कशी घेणार? काय हरकत आहे कावेरी? अगं तू आहेस ती, माझा तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास. ब्लँक शीट्स आहेत का? आहेत, त्याच्यातच आहेत. अरे हो, या आहेत. ठीक आहे, सही करून देते तुला. अजून एक करून ठेवते. घे. ठीक आहे, येते. हो.